तुम्ही कधी किंवा आपण सर्वांनी असा विचार केला आहे का? घरातील लग्न असो, नवीन एखादी पूजा असो किंवा नवीन घराची घरभरणी असो, कोणतेही शुभ कार्य करताना सगळीकडे सर्वात आधी आपण गणपती बाप्पाचीच का पूजा करतो? भगवान शिव, विष्णू आणि लक्ष्मी माता तसेच सरस्वती यांच्यापेक्षाही आधी गणपती बाप्पाच का? यामागे फक्त परंपरा नाही, तर एक खूप शक्तिशाली अशी कथा आहे आणि देवांनी दिलेला आशीर्वाद लपलेला आहे. आपण आजच्या याच व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेणार आहोत. आपण गणपतीला प्रथम पूज्य देव असे का म्हटले आहे, तसेच जर गणपतीची पूजा आधी केली नाही तर काय होऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा पाहूया गणपती म्हणजे नेमके कोण. भगवान गणेश हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत. हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यांची अनेक नावे आहेत, ती म्हणजे विघ्नहर्ता, गणनायक, लंबोदर, एकदंत आणि सिद्धिविनायक. गणपती बाप्पा म्हणजेच बुद्धी, ज्ञान, यश आणि विघ्न दूर करणारा देव बाप्पा म्हणजेच आपला गणपती बाप्पा. म्हणून कोणतेही शुभ कार्य करताना, त्याची सुरुवात करताना आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाचे स्मरण करतो आणि मग आपल्या कामाला सुरुवात करतो. गणपती प्रथम पूज्य कसे झाले याची आपण एक पौराणिक कथा पाहणार आहोत. एकदा देवांमध्ये वाद झाला की सर्वात आधी पूजा कोणाची व्हावी. भगवान शिवांनी एक स्पर्धा ठेवली. त्यांनी गणपती बाप्पा आणि कार्तिकेला सांगितले, जो सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून परत येईल तोच सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य होईल. कार्तिकेने लगेच आपल्या मोरावर बसून संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करण्यासाठी निघाली. पण गणपती बाप्पाचे वाहन होते उंदीर, म्हणून ते शांत बसले. थोड्या वेळाने गणपती बाप्पांना एक वेगळीच आयडिया सुचली. गणपती बाप्पांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच शिव आणि पार्वतीची 3 वेळा परिक्रमा केली. कारण शास्त्र सांगितले आहे, आई वडील म्हणजेच संपूर्ण विश्व. हे पाहून शिव आणि पार्वती यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी गणपती बाप्पाला आशीर्वाद दिला. आजपासून जगातील कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीच्या आधी प्रथम तुझीच म्हणजेच गणपती बाप्पाची पूजा केली जाईल. म्हणूनच गणपती बाप्पांना आपण प्रथम पूज्य देव असे म्हणतो. गणपती प्रथम पूज्य का मानले जातात? विघ्नहर्ता म्हणजेच गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात, म्हणजेच कोणत्याही कामातील अडथळे दूर करणारा देव म्हणजेच गणपती बाप्पा. दुसरा आहे बुद्धी आणि ज्ञानाचे देव. गणपती हे बुद्धी आणि विवेकाचे देव आहेत, म्हणून अभ्यास, व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करताना आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. तिसरं आहे शुभतेचे प्रतीक. गणपती म्हणजे शुभारंभाचे प्रतीक. त्यांच्या स्मरणाने काम यशस्वीच होते असे मानले जाते. 4 आहे वेदांमध्ये उल्लेख. वेदांमध्ये एक मंत्र लिहिलेला आहे, ओम गण गणपतेय नमः. ओम गण गणपतेय नमः. हा मंत्र जपल्याने सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. गणपतीचे प्रतिकात्मक अर्थ कोणकोणते आहेत, आता ते आपण पाहूया. गणपतीच्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्याला एक संदेश देतो. गणपती बाप्पाचे मोठे डोके म्हणजे मोठा विचार, लहान डोळे म्हणजेच एकाग्रता ठेवा, मोठे कान जास्त ऐका, लहान तोंड कमी बोला, मोठे पोट सर्व गोष्टी शांतपणे स्वीकारा. म्हणजेच गणपती आपल्याला जीवनाचा मार्ग शिकवतात. तर गणपती बाप्पाची पूजा कशी करावी? शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी गणपतीचे नामस्मरण करा. ओम गण गणपतेय नमः हा मंत्र म्हणा. दुर्वा आणि मोदक देवबाप्पाला अर्पण करा. नंतर गणपती बाप्पाची आरती करा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. आता यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, तर म्हणूनच
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य श्री गणेशाच्या नावाने सुरू होते, कारण गणपती म्हणजेच बुद्धीचे देव, यशाचे देव आणि सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता म्हणजेच आपला सगळ्यांचा आवडता गणपती बाप्पा. म्हणून प्रत्येक वेळी आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.